आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली असून ती येत्या वर्षभरासाठी लागू राहणार आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश जारी केलाय. हा आदेश राजपत्रात प्रसिद्ध देखील झाला आहे. या आदेशामुळे बाजारातील सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नाही. नियमानुसार प्रमाणित पनीरच्या विक्रीवर निर्बंध नाहीत. अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर म्हणजे पनीरसारख्या दिसणाऱ्या अशा उत्पादनात दुधातील स्निग्धांश अथवा दुग्धघन पूर्णता किंवा अंशतः वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेंदर घटकांनी बदललेले असतात. अशा उत्पादनाला पनीर म्हणून विकणे किंवा ग्राहकांना पुरवण्यास या आदेशाने मनाई केली आहे. एफडीएच्या आदेशानुसार पनीर हा प्रमाणित अन्नपदार्थ आहे. पनीरमध्ये दुधातील स्निग्धांश हा आवश्यक घटक असून त्याऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेंदर स्निग्धांश वापरण्यास परवानगी नाही. अशा प्रकारे दुधातील घटक बदललेले उत्पादन कायद्याच्या दृष्टीने दुग्ध संदर्भातील अॅनालॉग ठरते आणि त्याची पनीर म्हणून विक्री किंवा सेवा करता येणार नाही. या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरेस, भोजनालये, क्लाउड किचन आणि अन्य अन्न सेवा आस्थापनावर होणार आहे. कोणत्याही खाद्यपदार्थात अॅनालॉग नॉन डेअरी पनीरचा वापर, साठवण, विक्री किंवा ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. पनीरचे उत्पादन, पॅकिंग, साठवण, वितरण किंवा विक्री करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी प्रत्येक पॅकेजवर अन्न सुरक्षा व मानके विनियम 2020 नुसार आवश्यक घोषणा करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित उत्पादनावर कारवाई होऊ शकते.